तर दादरला मी असं निवांत छान म्हटलं एका कॅफेमध्ये जाऊया आणि आपल्या लाडक्या स्मिता गोंदकरला भेटूया आणि छान कॉफी पिऊया तिच्याबरोबर. असं मी गुढीपाडव्याला असं ठरवलं आणि स्मिता मला भेटली. स्मिता, गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुला पण गुढीपाडव्याच्या आणि तुझ्या सगळ्या प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण ब्रू हाऊस कॅफेला जमलो आहे आणि इकडे मस्त यांनी म्हणजे एकतर छान गुढीपाडवा आपण सेलिब्रेट इकडे करतो आहे. फार कमी वेळेला असं वाटतं की कॅफेमध्ये आपण एखादा मराठी सण साजरा करतो. सो कसं वाटतंय तुला? खरंच छान वाटतंय आणि का नाही करावं. मला असं वाटतंय की आपले सण बऱ्याच वेळा आपण बँक्वेट हॉल्स किंवा अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी करतच असतो. पण कॅफे ही जी प्रथा आपल्याकडे आलेली आहे आणि इट इज अ नाईस कल्चर, इट इज अ नाईस स्पेस म्हणता येईल. तिकडे फ्रेंड्स म्हणा किंवा क्रिएटिव्ह लोकांचे गप्पा होतात, काहीतरी इनोव्हेटिव्ह गोष्टी होत असतात आणि तिकडे गुढीपाडवा सण साजरा करणं आय थिंक इट्स अ व्हेरी नाईस अँड ब्युटिफुल थिंग. यूथ आहे आणि का होतं माहिती का, यूथ कॉलेज आणि या कुठेतरी आपली प्रथा ही कुठेतरी हळूहळू थोडी थोडी कमी होताना दिसत असते. आता मी तिकडून अंधेरीमधनं निघाले आणि मी सहज अशी बाहेर बघत होते की कुठे कुठे गुढी उभी आहेत वगैरे, पण त्या साईडला तेवढे नाही आहेत. फार अशी इच्छा होती की दादर साईडला आता गुढी उभी राहिलेले आहेत आपल्याला बघायला मिळेल. या कॅफेला गुढी उभारली. हो हो, इथं येस येस एक्झॅक्टली. तर बऱ्याच वेळा ना आजच्या नवीन जनरेशनला ना त्याचं अवेअरनेस नाही आहे किंवा नक्की काय आहे कशासाठी तेही नाही आहे. ते हळूहळू कुठेतरी येणं गरजेचं आहे. आणि आज अशा ठिकाणी एखाद्या आपलं सण इकडे गुढीपाडव्याचा सण गुढी उभी आहे आणि इकडे आपण साजरा करतो आहे, त्याचा मला जास्त आनंद आहे. कारण अजून आता ऑल काय म्हणतात यंगस्टर्स येतात त्यांनाही मग प्रश्न पडतात ना. आणि फक्त काय होतं, आज आपल्याकडे फक्त गुढीपाडवा नाही आहे, सगळीकडे कुठेतरी उगादी आहे, कुठे नवीन वर्ष साजरा सगळेजण कुठे ना कुठे करत आहेत. पण आपल्या गुढीपाडव्याची फार जास्त एक वैशिष्ट्य आहे आणि ते दुसऱ्यांना पण आता मुंबई म्हटल्यावरती बाकीचे पण सगळेच इकडे यूथ सगळे असतात आणि आपलं सण त्यांच्यापर्यंत पण त्याची डिटेल्स त्यांच्यापर्यंत पण पोचणं हे गरजेचं असं मला वाटतं. आणि महाराष्ट्रात राहतो आहे पण ते यायलाच पाहिजे, मुंबईत राहतो आहे पण आपलं मराठीवाणा आणि मराठी अस्मिता जपलीच पाहिजे. आणि कुठेतरी एक छान हे मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन या कॅफेमध्येही होत असेल तर काय हरकत आहे. आणि अर्थात स्मिता, जसं आम्ही अमेय खोपकर यांच्याशी बोललो, स्वाती खोपकर यांच्याशी बोललो, तर कुठेतरी हा एक कलाकारांचा अड्डा पण झालेला आहे, एक हक्काची जागा या अर्थाने मी हा शब्द वापरते. तर अनेक कलाकार इथे येत असतात, तूही इथे बरेचदा येत असतेस. तर एकंदर एक कुठेतरी एक छान खेळीमेळीचं वातावरण आणि एक सांस्कृतिक वातावरण सुद्धा आहे. नक्कीच नक्कीच. यामध्ये आपण स्पेशली इकडे बरेच कलाकार येत असतात आणि सरप्रायझिंगली कुणाची कधी काय भेट होईल काही सांगता येत नाही. आणि एरवी तुला माहिती आहे आम्ही शूटिंगमध्ये बिझी असतो, भेटणं होत नाही. कदाचित कुठेतरी कार्यक्रम असेल वार्षिक, जे आपलं पाडव्याचा समजा चिरायू असेल किंवा आपली होळी पार्टी असेल, वेगळे काहीतरी सणानिमित्त जे काय कार्यक्रम असतात त्या निमित्ताने सगळ्यांची भेट होते. पण बाकीच्या वेळेस काय, मग बाकीच्या वेळेस ब्रू हाऊस कॅफे त्यामुळे कुठेतरी एक छान जागा झालेली आहे. आणि गुढीपाडवा म्हटल्यावर अर्थातच आपलं मराठी नववर्ष आहे. कुठेतरी आपण एक संकल्प करत असतो, जसं आपण न्यू इयरला पण करत असतो. तर स्मिता गोंदकरचा काही संकल्प आहे का यावर्षीचा, ते मी विचारू इच्छिते. खरं सांगते, मी न्यू इयर्सला पण संकल्पना काही करत नाही, काही संकल्प घेत नाही. आणि तसंच आजही, आणि माझ्यासाठी हेच न्यू इयर आहे. तू नेहमीच मोटिवेटेड आणि अशी एनर्जेटिक असते. हो, आणि मी पुढच्या वर्षी किंवा कडे पाहून लोकांनी संकल्प करायला हवा. मी वाट बघणार नाही की बाबा न्यू इयर येणार आहे किंवा पाडव्या येणार आहे आणि मग मी काहीतरी संकल्प करणार नाही. तसं नाही आहे, एवढा वेळ घालवायचं नाही मला. जर काही अवेअरनेस आली किंवा काही इच्छा जागृत झाली किंवा काही कल्पना आली की लगेच करायचं. दिस इज द टाईम नाव. हां, उद्यावर नाही. आणि मला असं वाटतं की त्याच निमित्त त्याच या तुझ्या विचारांनीच तू नेहमीच अनेक सामाजिक गोष्टींशी जोडलेली असतेस आणि तेव्हा जे वाटतं ते तू करत असतेस. आणि मला असं वाटतं ही जी संवेदनशीलता आहे तू हे नेहमीच जपत असतेस. त्यामुळे कुठेतरी ते एक सजग असणं, अलर्ट असणं हे नेहमीच असतं का? अलर्ट असतंच. आणि काय ना, मला नवीन एकतर मला तुझे आभार मानायचे आहेत आणि तुझ्यासारखे अजूनही चांगले काही म्हणजे दुसरे चॅनल्स असतील म्हणा, तर ते आवर्जून ते आठवण काढतात आणि आम्हाला अशा कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतात. हे मी तुम्हा सगळ्यांची आभारी असं म्हणता येईल. मी एकटी मला नाही करता येणार तेवढं.
तुझी जाणीव ही तितक्याच स्ट्रॉंग आहे. हो हो डेफिनेटली. आणि करायलाच पाहिजे. आपण आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी असते एक सामाजिक, ते तर करायलाच पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की माणसामध्ये नवीन शिकण्याची किंवा नवीन करण्याची ही एक काय म्हणतात इन्स्पिरेशन असायलाच पाहिजे. आणि लाईफ इज टू शॉर्ट आपण म्हणतो, पण तरी एवढ्या गोष्टी आहेत करायला आयुष्यात. आणि मला तर वाटतं की मला वेळ खूप कमी पडतो. मला बरंच काय करायचं आणि मला वेळ मिळत नाही पूर्ण करायला. तर नवीन गोष्टी शिकण्यामध्ये आणि जेव्हा आपण ह्या सगळ्या जेव्हा आपल्याला एक ती इच्छा असते की नवीन काहीतरी करायचं आहे, शिकायचं आहे, ऑटोमॅटिकली ॲव्हेन्यूज वेगळ्या वेगळ्या उघडतात आणि आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टी करू शकतो. यावर्षी असं काही नवीन चॅलेंजिंग काही करायची इच्छा आहे किंवा का आता बघूया जसं आम्हाला सरप्राईज देशीलच तू काय? हो हो बऱ्याच वेळा आयुष्यात मीच स्वतः सरप्राईज होते. तर मी जास्त खूप काही प्लॅनिंग करत नाही. एखादं म्हणजे जर शूटिंग असेल तर पुढचे 2-3 महिन्याचे डेट्स गेलेले असतात. बाकीचं बरंच काही करायचं असतं त्याच्यामध्ये मी कुठेतरी घुसवायचा प्रयत्न करत असते. आणि पण खूप काही जास्त असं प्लॅन नाही, कारण यू नेव्हर नो कधी तुम्हाला काय नवीन सरप्राईज, कुठला चेंडू तुमच्याकडे येणार आहे तुम्हाला माहीत नाही आहे. त्याला सोडायचं आहे का कॅच घ्यायचं आहे या. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं मंत्र ऑफ लाईफ असं म्हणता येईल माझं असं आहे की हॅव ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स एक्झिस्टन्स. म्हणजे देवाप्रती, नेचरप्रती, प्रत्येका गोष्टी जे काय तुमच्या आजूबाजूला घडते त्याच्याप्रती ग्रॅटिट्यूड असणं फार गरजेचं आहे. किती वाईट जरी होत असेल ना आपल्याबरोबर, असं वाटत असेल अरे किती वाईट होतं आपल्याबरोबर का होतं, बऱ्याच जणांना हा प्रश्न सगळ्यांनाच पडत असतो की आपल्याबरोबरच असं का होतं वगैरे. नाही, उलट त्याच्या मागे काहीतरी रिझन आहे, त्याच्या मागे काहीतरी देवाचा प्लॅन आहे, एक्झिस्टन्सचा प्लॅन आहे. ते एक छान पॉझिटिव्ह पद्धतीत ते स्वीकारावं की ठीक आहे हेही होतं आहे का. आणि ते ग्रॅटिट्यूड असणं फार गरजेचं आहे. तर दॅट इज माय मंत्र, हॅव ग्रॅटिट्यूड. आणि जे काय होतं आहे त्याच्यामागे पण काहीतरी रिझन आहे असं समजून मी सगळं पॉझिटिव्हली घेते. या पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला स्मिताकडनं मिळत असते आणि मला असं वाटतं की खूप बरं झालं आहे की मी मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी स्मिताला भेटलेली आहे. त्यामुळे ही पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळालेली आहे, तुझ्या फॅन्सना, प्रेक्षकांना मिळालेली आहे. जाता जाता तुझ्या फॅन्सना काय सांगू? तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खरंच खूप 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 मनापासून शुभेच्छा. आणि नूतन वर्षाच्या शुभेच्छा आणि सगळ्या गोष्टीत शुभेच्छा. आय लव्ह यू ऑल. थँक्यू सो मच स्मिता. थँक्यू. लव यू टू. थँक्यू.